DNB पदवी मिळवून पुन्हा प्राप्त केली. नंतर 2014 मध्ये त्यांनी ब्रुसेल्स येथील युरोपियन असोसिएशन ऑफ सर्जिकल्स याच्यामध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजीची पदवी सुद्धा विशेष नैपुण्यासह त्यांनी प्राप्त केली. मित्रांनो, असं म्हणतात की यू कॅन ऑलवेज अट्रॅक्ट द पीपल बाय द क्वालिटी यू डिस्प्ले, बट यू ऑलवेज अट्रॅक्ट द पीपल, यू ऑलवेज रिटेन द पीपल बाय द क्वालिटी यू पॉझेस. आणि त्यामुळेच नाशिकमधील प्रख्यात सर्जन हे जे नाव आजपर्यंत ते टिकवून आहेत ते केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळेच नव्हे तर व्यावसायिक नैपुण्यामुळे सुद्धा. नाशिकमध्ये आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे 8 वर्ष काम केलं असिस्टंट प्रोफेसर म्हणून. नंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी 6 वर्ष काम केलं. नंतर प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर फॉर फेजेस 3 and 4 या ट्रायल क्लिनिकल एक्सपिरियन्सचा अनुभव घेताना त्यांनी हे सगळे व्यावसायिक नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. पण हे व्यावसायिक नैपुण्य प्राप्त करत असताना त्यांनी कायम लक्षात ठेवलं की द जर्नी टुवर्ड एक्सलन्स इज अ जर्नी अँड नॉट डेस्टिनेशन. आणि म्हणूनच की काय त्यांनी पुढे मग स्वीडन, हाँगकाँग, सिंगापूर, ॲम्स्टरडॅम, पोलंड, फ्रान्स इत्यादी विविध देशांमध्ये आणि भारतात सुद्धा मुंबई, जयपूर, दिल्ली येथील वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये आणि कॉन्फरन्सेसमध्ये भाग घेतला. 2000 पासून आतापर्यंत साधारणपणे सुमारे 13 पेपर्स त्यांनी प्रेझेंट केले आहेत. त्यातील सुमारे 2 पेपर्सना सुद्धा त्यांना पहिलं पारितोषिक तिथे सुद्धा मिळालेलं आहे. मित्रांनो, माणूस मोठा झाला की बऱ्याच वेळेला तो समाजातील आपल्या गरीब बांधवांना विसरतो. समाजातल्या दुर्बल घटकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं तो म्हणतो, पण बऱ्याच वेळेला ती गोष्ट प्रत्यक्षात येताना आपल्याला काही दिसत नाही. त्या संदर्भामध्ये संत कबीरांचं एक वचन खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, पांथी को छाया नहीं फल लागे अति दूर. मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर मंदुरकरांनी स्वतःला खजुराचे झाड होऊ दिलं. त्यांनी नाशिकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुमारे 15 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे. आणि ते काम करून त्यांनी समाजाचं ऋण पण फेडलेलं आहे. आजही ते तिथे कार्यरत आहेत. नाशिकमधील मॅग्नम, जयराम, अशोका, संकल्प, कौशल्य इत्यादी अनेक हॉस्पिटल्समध्ये ते आजही कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. कुमारी अर्श मेहता या 6वीतल्या एका विद्यार्थिनीने आपल्या सर्वांच्या लाडक्या भूतपूर्व राष्ट्रपतींना एकदा प्रश्न विचारला होता. ते राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हाऊ वुड यू लाईक टू बी रिमेंबर्ड. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं होतं, ही ब्रॉट स्माइल्स ऑन मिलियन्स ऑफ फेसेस. जर आपण हाच प्रश्न डॉक्टर मंदुरकरांना विचारला तर कदाचित तेही उत्तर देतील, ही ऑल्सो ब्रॉट स्माइल्स ऑन मेनी फेसेस ऑफ कॅन्सर पेशंट्स अँड देअर रिलेटिव्स. आज डॉक्टर मंदुरकरांची ओळख करून देताना मला आणि ओळख करून घेताना सुद्धा मला मनापासून आनंद होत आहे. त्यांना आता आपल्याशी संवाद साधण्याची मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. एवढा छान परिचय आम्ही आतापर्यंत नाही केला. आणि महाशब्द सर तुमच्या वाणीला असंच यश राहावं आणि खूप छान बोललं. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या जिव्हाळ्या ग्रुपचे बरेच सदस्य मला खूप चांगले ओळखतात. जिवलग सदस्य मला खूप चांगले ओळखतात, कारण मी गेले जवळपास 13 ते 15 वर्षापासून मी रोटरी क्लब ऑफ नाशिकचा मेंबर आहे. आणि मी सर्वांना जवळून पाहिलेलं आहे, काम करताना एकत्रही काम केलेलं आहे. एक समाजाचं ऋण म्हणजे रोटरी क्लब तर्फे मी 2 मोठे कार्यक्रम राबवले होते. एक म्हणजे आता थोडेसे कोरोनामुळे थोडेसे कार्यक्रम हे झाले. एक म्हणजे अँटी टोबॅको कॅम्पेन, हा एक मी माझा मोठा कार्यक्रम जो शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला होता. साधारण 8वी ते 10वी वयोगटातील मुलांना तंबाखू व तंबाखू विरुद्ध सगळं ज्ञान असावं. आणि हेच वय आहे जे टेंडर एज आहे की ज्यामध्ये तंबाखूचं व्यसन चालू होतं. त्यांच्यासाठी आम्ही बरेच कार्यक्रम केले. जवळपास 50 ते 60 शाळांमध्ये जाऊन आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे. दुसरा अजून एक चांगला कार्यक्रम जो असा सामाजिकरित्या केला होता तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस, म्हणजे स्तनाच्या साठी सुद्धा आपण बऱ्यापैकी कार्यक्रम केलेले होते.
तसेच असे हे कार्यक्रम करण्याचा एवढा आनंद, जे काम दुसऱ्यांसाठी करण्याचा जो आनंद आहे, जसं जिवलक ग्रुप आहे, त्या काम करताना हे जास्त जसं जसं काम करतो डॉक्टर तर पैसे कमवतातच, काम करत सामाजिक काम करण्यात जास्त आनंद मिळतो. हेच काम कंटिन्यू तुमच्या आशीर्वादाने चालू ठेवूया. आणि आज आपण एक तसं पाहायला लागलं तर हा जो विषय आहे कॅन्सर, हा विषय बोलताना बरेच जण, आज बरीच संख्या आहे हे मला खूप जाणवतं, पण कॅन्सरवर बोलताना बरेच जण लेक्चर्स कोणी ऐकायला येत नाही. त्याचं कारण असं आहे की कॅन्सर म्हटलं की आपला काही संबंध नाही या आजाराशी. कारण काय, हा झाला त्या शेजारच्या आजीला झाला कॅन्सरचा आजार, अहो त्यांना झाला, त्यांचं काहीतरी ट्रीटमेंट झाली, किमोथेरपी झाली, रेडिएशन झाली, आजोबांची ट्रीटमेंट झाली, अशी झाली. आपण ठेव, आपल्याला कुठलं व्यसन आहे, कशाला काय होईल, आपल्याला काही नाही होणार, व्यसन नाही, काही नाही, मी एकदम धडधाकट आहे, मला कशाला कॅन्सर व्हायला. पण सध्या ही परिस्थिती तशी नाही आहे. सध्या असं आहे की कॅन्सर हा घराघरात घुसलेला आहे. आजचा जर आपण आता पुढे पाहायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास आता इथं 2 वर्ष 2020 ची परिस्थिती आहे, परंतु जगात जवळपास 7.5 ते 8 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. आणि भारतात काही कमी नाहीये. भारतात सुद्धा जवळपास दरवर्षी 3 ते 7% कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. ओके. दुसरी गोष्ट, मृत्यूच्या पहिल्या 10 कारणांमध्ये कॅन्सरने नाव घेतलेलं आहे. असं तर म्हणेल की पहिल्या 5 मध्ये घेतलेलं आहे. आणि तसं विचार केला तर कॅन्सर कोणाला आणि कधी कुठे होऊ शकतो. कॅन्सर शरीराच्या कुठल्याही भागामध्ये कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर केसांच्या मुळापासून, डोक्याच्या मुळापासून, केसांच्या मुळापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठल्याही भागात कॅन्सर होऊ शकतो. आणि कोणाला कुठला कॅन्सर व्हावा हे नशिबाचा भाग आहे, स्पष्ट शब्दात सांगायचं. मग हा होतो तरी कशामुळे? हा का परग्रहाचा आजार आहे का? तुम्ही कुठल्या पूर्वजन्मात काही पाप केले म्हणून आहे की कुठल्या फॅमिलीमध्ये जन्मला म्हणून होऊ शकतो? हा, थोडासा बहुत अनुवंशिकता आहे याच्यामध्ये, पण ती अनुवंशिकता फक्त 5% आहे. हा आजार होतो कशामुळे? तर आपण जेव्हा लहानपणी जन्म घेतो तेव्हा आपण असतो साधारण 2.5 ते 3 किलोची, आणि जेव्हा आपण आत्ताचं वजन विचार केला तर कमीत कमी 70-80 किलो असं धरायला काय हरकत नाही. पण ही एका दिवसात होतं का? नाही. आपल्या शरीराची वाढ ही हळूहळू लयबद्ध वाढ असते. ही लयबद्ध वाढ होण्याचं आणि हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं आपल्या शरीरामध्ये? तर आपल्या शरीरामध्ये ज्या आपल्या पेशी आहेत, त्या पेशीच्या आतमध्ये असतात केंद्रबिंदू, केंद्रबिंदूच्या आतमध्ये असतात गुणसूत्रे, आणि गुणसूत्रांवर असतात जीन्स. हे जीन्स आपलं सगळं काही ठरवतात. तुमच्या शरीराचा रंग, ठेवण, तुमच्या बुबुळाचा रंग, तुमचं उंची, त्वचेचा रंग, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जीन्स ठरवतात. आणि जीन्सच्या हे कोडिंगमुळे आपल्या ह्या गोष्टी ठरतात. आणि जीन्सच हे आपल्या शरीराच्या पेशींची वाढ सुद्धा ठरवतात. पेशींची वाढ ही आपली लयबद्ध असते. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशी हळूहळू वाढ. परंतु ह्या जीन्समध्ये काही बिघाड झाला तर ही सगळी जी लयबद्धता आहे ती निघून जाते. आणि ह्या पेशींची जी वाढ आहे ते 1चे 2, 2चे 50, 50चे लाखो आणि लाखोंच्या कोटी पेशी तयार होतात. आणि ह्या ज्या काही पेशी तयार, ह्या लयबद्ध न वाढणाऱ्या पेशी आहेत. आणि ह्या पेशी एकसारख्या नसतात, काही छोट्या, काही मोठ्या, काही एकत्र. आणि ह्या ज्या पेशींचा जो गुच्छ तयार होतो त्याला आपण असं कॅन्सर असं म्हणतो. तर पेशींचा गुच्छ होण्याचं कारण कुठेही होऊ शकतो. कोणाला लिव्हरमध्ये गाठ तयार होऊ शकते, कोणाला फुफ्फुसात गाठ तयार होऊ शकते, कोणाला स्तनामध्ये गाठ तयार होऊ शकते. त्या अवयवाच्या पेशींचा बिघाड झाला की ह्या गोष्टी होऊ शकतात. भारतात जर विचार केला तर हळूहळू हा प्रमाण आहे ना हे वाढतच चालले. पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाण कॅन्सरचं सापडत आहे. भारतातले जे 5 महानगर आहेत त्याच्यापैकी मुंबई, दिल्ली, कोलकाता, मद्रास हे याच्यामध्ये तर भरपूर प्रमाणात आपल्याला कॅन्सर सापडतोच आहे. त्याच्यासोबत नाशिक जे आहे याला आपण आता टायर 3 म्हणता येणार नाही, टायर 2 मध्येच नाशिक आलेलं आहे. तर टियर 2 सिटीज मध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण आपले बऱ्याच गोष्टी याला निगडीत आहेत. प्रथमतः आपण कॅन्सरचे प्रकार बघूया. की प्रकारात विचार केला तर मी जसं सांगितलं डोक्याच्या केसाच्या मुळापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठेही कॅन्सर होऊ शकतो. बरं, काही कॅन्सरची लक्षणं आहेत का जेणेकरून आपण कॅन्सर ओळखू शकू?
साधारणतः नाही का वयाच्या 40 नंतर, अंदाजे 40 नंतर जर यापैकी काही जर लक्षणं सापडली तर तुम्हाला कॅन्सर असू शकतो याचं फक्त तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. ही जी काही लक्षणं आहेत ही कॅन्सरचीच आहेत असं नाहीये. ही दुसऱ्याही आजारामध्ये सापडू शकतात, परंतु तुम्हाला संशय निश्चितच असला पाहिजे. आता पहिलं लक्षण आहे की शौचास किंवा लघवीच्या सवयीमध्ये बदल. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कित्येक वर्षापासून सकाळी उठल्यानंतर शौचास जायची सवय आहे, बाथरूमला जायची सवय आहे. परंतु जसं जसं काही वजनांचं नाही का बद्धकोष्ठता व्हायला लागते, म्हणजे 2-3 दिवसानंतर टॉयलेटला व्हायला लागतं, किंवा झालं तर कधी कधी लूज मोशन जास्त होतात. मग अल्टरनेट लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन, म्हणजे काही जणांना कधी कधी भरपूर वेळा लूज मोशन्स होतात आणि काही जणांना कॉन्स्टिपेशनही त्याच वेळेस होतं. ही जी काही शौचामध्ये बदल आहे, लघवी वाटे समजा रक्तस्राव व्हायला लागला, लघवी लालसर व्हायला लागली, तर मात्र हे बदल आपल्याला ज्ञात झाले पाहिजेत आणि ते लवकरात लवकर निदान केले गेले पाहिजेत. त्यामध्ये कशामुळे होऊ शकतात, तर आतड्यामध्ये असणारी गाठ किंवा गुदद्वाराच्या जवळ असणारी गाठीमुळे हे बदल होऊ शकतात, मोठ्या आतड्यात असणारी स्पेशली. आणि लघवी वाटे रक्त वगैरे व्हायला लागला तर लघवीच्या मूत्राशयामध्ये असणारी गाठीमुळे सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. दुसरा आहे न बरी होणारी जखम. कुठलीही शरीरावरची न बरी होणारी जखम जर असेल तर पहिल्यांदा आपण काय विचार करतो, डायबिटीस तर नाही ना. तर डायबिटीस नाही हे जर विचार केला तर साधारणतः आपण सांगतो डायबिटीस नसेल तर दुसरं काय कारण. आमच्याकडे बरेच वयस्कर लोक येतात, त्यांचं डेंटिस्टकडे गेलेले असतात, दात हलणारे असतात म्हणून दातांच्या डॉक्टरकडे जातात आणि ते दात काढून येतात, दाढ काढून येतात आणि नंतर लक्षात येते की ती दाढीची जखम काही भरतच नाही. तर नंतर लक्षात येतं की ते दाढीच्या मुळापाशी कॅन्सर तयार झालेला होता, त्यामुळे ती दाढ लूज झाली होती, ती दात काढली. तर बेसिक कारण त्यांचं तर दाढीच्या मुळापाशी कॅन्सर. इस्पेशली ज्यांना ही गोष्ट होऊ शकते, ज्यांना तंबाखूची सवय किंवा गुटखा खाण्याची सवय, त्यांच्यामध्ये हे प्रकार होण्याची शक्यता अजून जास्त वाटते. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना जर काही भाजलेलं असल्यानंतर समजा जर त्या भागाला जखम झाली असेल आणि ती जर जखम बरी होत नसेल तर त्यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये त्या भाजलेल्या जागेमध्ये कॅन्सर होऊ शकतो. त्याला आम्ही मार्जोनिन चालवलं किंवा ते कॅन्सर झालेला असतो, त्याला सुद्धा आपण हे न बरी होणारी जखमेचं कारण हे असू शकतं. आता स्त्रियांमध्ये असामान्य स्त्राव आणि रक्तस्राव, मासिक पाळी रेग्युलर येणं हे ते काय नैसर्गिक स्वाभाविक आहे. पण 2 मासिक पाळींच्या मध्ये समजा रक्तस्राव होत असेल किंवा जास्त प्रमाणात होत असेल किंवा संबंधानंतर रक्तस्राव होत असेल किंवा पांढरं पाणी जास्त अंगावर जात असेल तर त्यावेळेस मात्र आपण ह्या गर्भाशयाचा मुखाचा त्यातल्या त्यात ज्यांची पाळी निघून गेली आहे, बंद झाली आणि त्या स्त्रियांना जर थोडेसे डाग पडत असतील किंवा रक्तस्राव होत असेल तर मात्र ते गर्भाशयाचा आतल्या आवरणाचा, ज्याला एंडोमेट्रियम कॅन्सर म्हणतो किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा आजार असू शकतो. तेव्हा ह्या स्त्रियांनी बाकीची काही कारण नसताना नाही पाहून घेऊन हे तपासणी केलीच पाहिजे. स्तन किंवा इतरत्र गाठ. आता छातीमध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या स्तनामध्ये गाठ होणं इतकं स्वाभाविक आहे की साधारण 60% स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीची स्त्रियांमध्ये गाठी तयार होतात. बऱ्याच वेळा तरुणपणामध्ये गाठी ज्या तयार होतात त्याला फायब्रोएडिनोमा म्हणतो. त्या साध्या असतात, त्या युजली तशाच राहतात, काही जणांना वाढ होतात. दुसरं जसं जसं वय वाढत जातं काही जणांना सिस्ट फॉर्म होतात, म्हणजे पाण्याच्या गाठी तयार होतात. काही जणांना जेव्हा प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणामध्ये गरोदरानंतर प्रेग्नन्सी नंतर बाळाला दूध सापडून गाठी तयार होतात. नंतर वयाच्या 40 नंतर किंवा 30 नंतर ह्या कॅन्सरच्या गाठी वाढायला चालू होऊ शकतात. मग कुठलीही जी गाठ आहे, भले ती साधी असू द्या, म्हणजे दुखणारी असू द्या किंवा न दुखणारी असू द्या, किंवा छोटी असू किंवा मोठी असू द्या, ती तपासल्याच गेली पाहिजे. वय त्याला हे नाही. सर्वात कमी वयाची मी तरुणीच म्हणेन किंवा मुलगीच म्हणेन की 16 वर्षाच्या मुलीचं मी स्तनाच्या कॅन्सरचं ऑपरेशन केलं आणि सर्वात वयस्क वय म्हणजे 90 वर्षाच्या बाईचं सुद्धा मी ऑपरेशन केलं. तेव्हा आत्ता माझ्याकडे रिसेंटली 27 वर्षाची मुलगी मॅरिड फिमेल आहे, 30 वर्षाची आहे, 35 वर्षाची आहे, 40 वर्षाची आहे. ह्या सगळ्या पद्धती, त्यामुळे वय हे राहिलेलं नाही. कुठलीही गाठ स्तनामधली ही तपासल्याच केली पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्याकडे येणाऱ्या स्त्रिया ह्या बऱ्यापैकी नाही ग मला काही दुखत नाहीये म्हणून मी घरच्यांना सांगितलंच नाही
अशा खूप प्रमाणात आमच्याकडे स्त्रिया येतात की छातीमध्ये गाठ तर मला एक 6, 8, 10 महिन्यापूर्वीच जाणवली, पण म्हटलं कशाला, काही दुखत नाही, काय नाही, मग आत्ता दुखायला लागली म्हणून मी तुमच्याकडे आहे डॉक्टर. मग मी सुनेला सांगितलं, मग मी मुलीला सांगितलं, मग मुलगी घेऊन येते. असं न व्हायला पाहिजे, कारण ती तपासल्या गेली पाहिजे. एक तर स्त्री माझ्याकडे आली की ती गाठ फुटली, वास येतोय, त्यावेळेस ते वास आल्यानंतर मग ती सून म्हणते की का हो तुमचा काहीतरी वास येतोय, कशाचा वास येतोय, नाही की इथे एक जखम झाली. तर अशा पद्धतीच्या आमच्याकडे स्त्रिया अजूनही येतात आणि हे आत्ताचं म्हणून नाही, जस्ट 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर ही परिस्थिती निश्चितच उद्भवू नये करण्या, आणि कारण जरी स्तनाचा कॅन्सर जरी असला तर बरे होण्याचे कारण म्हणजे प्रमाण स्तनाच्या कॅन्सरमध्ये आता 90% आहे. चौथं लक्षण आहे अपचन किंवा गिळण्यामध्ये अडचण. म्हणजे सारखं तुम्हाला ऍसिडिटी होत असते, पोट भरल्यासारखं वाटतंय आणि वयाच्या 50 नंतर हे जर त्रास चालू झाले तर तुम्ही निश्चितच, आपण दुर्बीण घालून तपासणी बघतो की अन्ननलिका, जठर यांचे काही कॅन्सरचे आजार किंवा बाकी काही त्रास नाही पाहिलं गेलं पाहिजे. आता चामखीळ किंवा तीळ कोणाला कुठे ना कुठेतरी असतात, जन्मापासून असतात आपल्याकडे, परंतु ती जर चामखीळ एखाद्या वेळेस अचानक झपाट्याने वाढायला लागली किंवा त्याच्यात जखम झाली किंवा त्याच्यातून पाणी येत असेल तर ते मात्र चेक केलं गेलं पाहिजे, कारण चामखिळामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्याला आम्ही मेलॅनोमा नावाचा आजार म्हणतो. हा मेलॅनोमा नावाचा आजार मात्र खूप भयानक आहे. हा सर्वात जास्त पसरणारा असतो, लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा नाही का पायाला किंवा झालेल्या चामखिळी कुठेतरी जनरल प्रॅक्टिशनर किंवा कोणीतरी काढतं आणि नंतर लक्षात ते पाहिलं जात नाही आणि नंतर मग गाठी तयार होतात आणि मग नंतर लक्षात येतं की पूर्वीचा तो कॅन्सर मेलॅनोमा नावाचा आजार होता. तर हे खूप कॉमन प्रमाणात सापडलं जातं. सततचा होणारा खोकला किंवा घशातील खवखव. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की सततचा होणारा खोकला वगैरे झाले की टीबी असू शकतो, परंतु टीबीचं प्रमाण अजूनही भारतामध्ये भरपूर प्रमाणात आहे. परंतु सततचा होणारा खोकला जरी असला तरी बाकी टीबी सोबत कॅन्सर असू शकतो. त्यातल्या त्यात ज्यांना सिगरेट किंवा स्मोकिंगची जास्त हिस्ट्री आहे किंवा बिडी ओढत असतील तर त्यांनी निश्चितच तपासणी करून घ्यावी. कधी कधी कॅन्सर आणि टीबी सोबतही सापडतो आम्हाला. अकारण आलेला अशक्तपणा, ताप, थकवा, अचानक वजन कमी होणे ही मात्र खूप एकदम फार महत्वाची लक्षणं आहेत. याच्यामध्ये एक तर ब्लड कॅन्सरचं होऊ शकतो, ज्याच्यामध्ये अचानक ताप, खोकला, लहान मूल आहे सारखं किरकिर करते, सारखे त्याला आजार होत आहेत, सारखे त्याला ताप होतोय, तर त्या मुलांमध्ये जेव्हा तपासणी केल्यानंतर कदाचित ब्लड कॅन्सरचे लक्षणं हे असू शकतात. रक्ताचा कॅन्सर झाला, पण लहान मुलांमध्ये होणारे रक्ताचे कॅन्सरचे आजार ऑलमोस्ट एकदम बरे होऊ शकतात, फक्त योग्य ट्रीटमेंटची गरज असते. अचानक वजन कमी होणे हे खूपच असं आहे. आमच्यातले ते डॉक्टर होते, सरांना माहिती आहे, नाशिकलाही खूप यायचे, कॅन्सर सर्जनच होते, फक्त त्यांचं एकच लक्षण होतं, वजन अचानक कमी झालेलं होतं आणि त्यांना पॅनक्रियास ग्रंथीचा कॅन्सर निघाला. तर पॅनक्रियास नावाची ग्रंथी किंवा जठराचा कॅन्सर जो आहे म्हणजे स्टमकचा कॅन्सर आहे, याच्यामध्ये लक्षण आणखी लिव्हर, हे 3 याच्यामध्ये नाही का फक्त एकच लक्षण सापडतं, वजन कमी होणे आणि भूक न लागणे. हे कधी कधी लक्षण असू शकतं. कारणामध्ये जर विचार केला तर कारणांमध्ये तर मद्यपान, तंबाखू ह्या तर सगळ्या गोष्टी आहेत, पण जसं जसं आता तुम्ही जर महत्वाचं पाहायला गेलं तर आता औद्योगिक रसायनांचा संपर्क आणि लठ्ठपणा ही सुद्धा मेन कारण आता सापडायला लागली. म्हणजे कसं की तुमचा संबंध आता त्यातल्या त्यात जे कामगार पेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना किडनीचा कॅन्सरचा आजार, मूत्राशयाचा कॅन्सर आजार होऊ शकतो. लठ्ठपणा का कारण असू शकतो? लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरातलं पचनक्रिया पूर्ण बदलून गेलेली असते. तेव्हा पचनक्रिया बदलल्या गेल्यानंतर तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस होण्याची शक्यता असते आणि हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळं स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सरचा आजार, गर्भाशयाचा कॅन्सरचा आजार, बिजांडाचा कॅन्सरचा आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा किंवा पॅनक्रियास ग्रंथीची कॅन्सर होण्याची शक्यता असते. बाकीचे जे आहेत मद्यपान हे तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु ह्या गोष्टी शिवाय आपण जे शहरीकरण सुद्धा एक प्रकारचं कारण आहे. आपले लाईफस्टाईल सुद्धा खूप महत्वाचं कारण आहे. हे एखादा पिनपॉइंट करून सांगणं कठीण आहे, कारण काय की आपण रासायनिक पदार्थाचा संबंध म्हटला तर आपण जे काही खातोय फळं, पालेभाज्या हे आहेत किंवा जी पिंपळगाव साईडची जी सगळे शेतकरी आहेत त्यांचा जो संपर्क त्यांच्या द्राक्षाच्या बागेवर त्यांना जो काही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स फवारणी केली जाते
तुम्हालाही माहित असेल, तुमच्यापर्यंत द्राक्षाची पेटी येईपर्यंत कमीत कमी 40 ते 50 फवारण्या झालेल्या असतात. बरं, त्या द्राक्षाच्या याच्यामध्ये रेसिड्यू कमी असला तरी पण त्यांचा संपर्क त्या पेस्टिसाइडशी खूप येतो. आणि माझा एक जस्ट म्हणून मी त्यांना विचारलं की किती लोक मास्क घालून ते पेस्टिसाइड्स वापर करतात किंवा ग्लोव्ह घालून ते पेस्टिसाइड्स वापर नाही. आपल्याकडची लोक सगळे दमंग आहेत, एकदम भारी प्रमाणात तेव्हा. आणि निश्चितच ते इतके स्ट्रॉंग रासायनिक पदार्थ आहेत की त्यांच्यामुळे तुमच्या शरीरातल्या पेशींवर परिणाम होऊन जीन्समध्ये डिफेक्ट तयार होतोच. म्युटेशन्स आर नोन फॉर द आफ्टर. त्यामुळं ही सुद्धा कारणं महत्वाची आहेत. बरं, काही काही कारणं जी आहेत ना ती आपण टाळू नाही शकत शहरीकरण. म्हणजे आता पालेभाजी आपण भाजी खाणारच आहे. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, फ्लॉवर असू द्या, डाळिंब असू द्या किंवा कुठले वांगी असू द्या, ही ताजी तवाने जे आपल्याला भाजी बाजारात मिळतात त्यांच्यावर की सगळे पेस्टिसाइड्स टाकलेलेच असतात. त्याच्याशिवाय ती आपल्याला मिळतच नाही. खूप कमी प्रमाणात सेंद्रिय खतांना असं खूप कमी आहे की जे आपल्याला मिळतं. आणि हे आपलं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे, ते आपल्याला खाणंच आहे. त्यामुळे त्याचा एक्सपोजर आपल्याला होणारच आहे आणि हे टाळणार नाही आपण. फक्त आपण काय टाळू शकतो, आपण काय करू शकतो, तर आपली इम्युनिटी वाढवणे एवढंच आपण चांगलं करू शकतो. दुसरी गोष्ट, शिक्षित तरुणांमध्ये सुद्धा धूम्रपानाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कॉलेज रोडला गेले किंवा संध्याकाळी गेले, बापू पुलावर गेले, तर तुम्ही पाहाल की मुलं मुली सिगरेट ओढताना तुम्हाला खूप कॉमनली दिसते संध्याकाळच्या वेळेस. आणि त्यातल्या त्यात जी मुलं 12वी नंतर पास आउट झाले, त्यांना पैसे थोडेसे मिळायला लागले, पॉकेट मनी मिळायला लागला, तर ते थोडे बहुत पैसे घरी देतात आणि उरलेलं चहा पाण्यासाठी, बिडी काढीसाठी वापर केला जातो. आणि इतकं खूप कॉमन. आणि जर एखादा कोणी बिडी काढी करत नसेल त्या वयात, तर त्या मुलाला म्हणतील तू काय, तुझ्यात दम नाही. म्हणजे त्याला ते हिनवलं जातं आणि ते परत केलं जातं. भारतामध्ये जवळपास दरवर्षी 1 कोटी लोक तंबाखूमुळे मरण पावतात. त्यातल्या त्यात पुरुष नाही तर जवळपास 45 ते 50% स्त्रियांचं सुद्धा याच्यात प्रमाण आहे. एक सर्वे करण्यात आला, एक 13 ते 15 वयोगटातील जे मुलं आहेत त्यांच्यापैकी 10 पैकी 1 मूल धूम्रपान करतं भारतामध्ये. काही राज्यामध्ये जवळपास 72% ते 75% विद्यार्थी 10 पूर्ण होण्याच्या अगोदरच तंबाखूचं सेवन करतात. आणि कॉलेजमधल्या 70% मुलं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तरी धूम्रपान करतात. आपल्याला हे माहीत नसतं, आपल्या अपरोक्ष ह्या गोष्टी चालतात. जवळपास एका सिगरेटमध्ये 4000 पेक्षा जास्त रासायनिक पदार्थ आहेत की जेणेकरून कॅन्सर तयार करू शकतात. त्यातला आज शॉकिंग सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कॅडमियम, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रिक ॲसिड, नंतर अमोनिया, आर्सेनिक, हे सगळे पदार्थ आहेत की जे डायरेक्ट कॅन्सर तयार. बरं, असंही नाही आहे की आता बरेच जण आम्हाला बरेच विचारतात फिल्टर सिगरेट वापरली ती चालेल का, नॉन फिल्टर वापरलं काहीही फरक पडत नाही. नॉन फिल्टर असू द्या, नॉन फिल्टर असू द्या, बिडी असू द्या, तंबाखू, कुठल्याही पद्धतीची सगळे तंबाखू हे तंबाखूच आहे. एका सिगरेटमध्ये मुळे जवळपास 14 मिनिटांनी आयुष्य कमी होतं. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. आपल्या देशाचा जर विचार केला तर साधारणतः देशामध्ये आपल्या 35% लोक तंबाखूचं सेवन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करतात. साधारण आता भारताची लोकसंख्या 150 कोटी रडायला काहीच हरकत नाही. तर 150 कोटीचे 35% जरी म्हटले तरी साधारणतः 60 ते 70 कोटी लोक दर दिवसागणिक तंबाखूचं व्यसन करतात. आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला खूप मोठा रेव्हेन्यू मिळतो. इंडियन टोबॅको कंपनीचे शेअर्स कधीही कमीच नाही होणार आहेत. ज्यांच्याकडे आहे ते वाढतच गेलेले. त्याच्यावर कोणालाही मला नाही वाटत की त्याचा काही हे होणार. इंडियन टोबॅको कंपनी इज वन ऑफ द कंपनी आहे. त्याच्यापेक्षा अजून खूप काही कंपनी आहे. मुंह के कॅन्सर में हिंदुस्तान नंबर 1 आहे. आपल्या सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये तोंडाचे कॅन्सर. म्हणजे गेल्या 20 वर्षात नाही का, मी आता खरं सांगायचं झालं माझ्या सरळ, मी लिटरली कंटाळलोय तोंडाच्या कॅन्सरचं पेशंटचं ऑपरेशन करायला. लिटरली कंटाळलोय. कारण काय की आम्हाला दिवस आम्ही आहेच कमांडो ऑपरेशन करतोच आहे. कारण किती काही केलं तरी ह्या कमांडो ऑपरेशनचे काही थांबत नाहीत लोक, किती सांग. आणि मेजॉरिटी जे पेशंट आमच्याकडे येतात ते ऑलरेडी 3rd ते 4th स्टेजला असतात. ऑलमोस्ट 90% ऑफ द टाइम. मी 2 वर्षापूर्वी फ्रान्समध्ये माझा पेपर प्रेझेंट केला
तर माझ्या पेशंटची संख्या सर एक फक्त मी पेपर काय प्रेझेंट केला तर कमांडो करण्याचं जे ऑपरेशन आहे ते मी एका फक्त सिंगल इन्सिजन म्हणून मी करतो, एक यू शेप इन्सिजननी करतो. माझ्या पेपरच्या नंबर ऑफ पेशंटची संख्या होती 537. इट वॉज द हायेस्ट नंबर ऑफ पेशंट्स माझे 537 पेशंटचा मी डेटा माझा प्रेझेंट केला. तर आपल्याकडे आणि हीच गोष्ट त्यांच्याकडे गेलो ना आम्ही तिथे युरोपियन कंट्रीजमध्ये प्रेझेंट केला ते म्हणजे एवढे पेशंट तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे म्हटलं तंबाखू म्हणजे ओरल कॅन्सर एवढा कॉमन नाही म्हटलं हे काहीच. तर आपल्याकडे ही गोष्ट खूप कॉमन आहे. आणि काय आहे की आपल्याकडे तंबाखू एक अशी गोष्ट आहे ना, आजोबा खातात, वडील खातात, मग तो म्हणतो मी का नाही खायचा, मुलगा नाही म्हणतो मी का नाही खायचा, कारण ते एक परंपरा आहे आपल्याकडे. आपल्याकडे तो एक हे झालेलं आहे, कोणाच्याही घर खिशामध्ये एक तंबाखूची पुडी खूप सापडते. ऍक्च्युली तंबाखू एक फार व्यसनाधीन काय आहे तर त्याच्यामध्ये असणारे निकोटीन. हे निकोटीन नावाचा पदार्थ काय करतं, तुम्हाला मेंदूला उत्तेजना देतं. एक झुरका आहे ना मस्त भारी वाटायला लागतं, तुमच्या मेंदूमध्ये छानपैकी निकोटीन एकदम भारी वाटायला लागतं. पण हे निकोटीन सापाच्या विषापेक्षा जहरीला आहे. आणि काय अशी एक झुरका लागल्यानंतर भारी किक बसते. मग किक बसल्यानंतर काय वाटतं, भारी वाटायला लागतं. चला सगळे बायका पोरांचे टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, हिचं टेन्शन निघून जातं. मग ते टेन्शन निघून गेल्यानंतर मग त्याची किक किती वेळ राहते, हार्डली एक 2-4 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. ती किक गेली की मग असं वाटायला लागतं अरे अजून एक झुरका बघतो, मग अजून एक. मग असं करत करत एक सिगरेटचं 10चं पाकिट कधी संपतं कळत नाही. ती एवढी सवय व्हायला लागते की ती सवय एवढी की सकाळी तुम्ही कोणीही बघा, सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला जाण्याच्या अगोदर एक सिगरेटचा झुरका ओढल्याशिवाय टॉयलेटला होत नाही किंवा तंबाखूची गोळी तोंडात टाकल्याशिवाय होत नाही. रात्री जेवण झाल्यानंतर एक मस्तपैकी फेरफटका मारायचा, त्याच्यासोबत एक सिगरेटचा झुरका ओढ. तर इतकी सवय आपल्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक आहेत त्या करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते. तर तंबाखूचा दीर्घकाळ सुद्धा काय की नुसतंच कॅन्सर होतो असं नाही. म्हणजे घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटामध्ये कॅन्सर, पायाचं गँग्रीन होऊ शकतं, काय म्हणतात त्याला मूत्राशय असा कॅन्सर, गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम, ह्या सगळ्या तर गोष्टी होऊ शकतात. बाकीच्या अचानक हार्ट अटॅकही येऊ शकतो. कोरोनरी आर्टरीच्या हृदयाच्या नसा आहेत त्या चोकअप होऊ शकतात. कधी कधी न सांगून म्हणजे क्रोनिक नसला तरी एखादा माणूस जरी नेहमी सिगरेट न ओढणाऱ्या माणसाला सुद्धा अचानक कॅन्सर झटका येऊ शकतो. कारण बहुतेक माझं बरोबर होतं, कोरोनरी स्पाझम्स आर नोन इन स्मोकर्स. म्हणजे सडन हृदयाला सप्लाय करणाऱ्या ज्या नसा आहेत त्या आकुंचन पावतात आणि अचानक हृदयाचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. हे फुफ्फुसाच्या जे सिगरेट ओढणाऱ्या माणसाचं फुफ्फुस आहे त्याच्यामध्ये जे काही डांबर तयार होतो त्याला आम्ही टार म्हणतो. हा टार मेनली हा बेसिकली कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. अजून एक गोष्ट आहे जी म्हणजे निष्क्रिय धूम्रपान. म्हणजे मी जर इथं सिगरेट ओढायला लागलो तर मला कॅन्सर होण्याची शक्यता आहे, ठीक आहे. परंतु जो धूर बाहेर पडतो त्या धुरामुळे जर एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये जर आपण धूर तर तो धूर अप्रत्यक्षरित्या तुमच्या सगळ्यांच्या नाकावाटे तुमच्या शरीरामध्ये जाणार आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा जवळपास 25% जास्त चान्स असतो की तुम्हाला सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये छोट्या खोल्या आहेत, ज्यांच्यामध्ये पुरुष लोक जेव्हा सिगरेट बिडी ओढतात ते अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बायका पोरांमध्ये सुद्धा जातो, त्यामुळे सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो. आता हे झालं तोंडाच्या कॅन्सरचे हे काही पिक्चर्स आहेत, याला आपण प्रीमॅलिग्नंट कंडिशन्स असं म्हणतो. हे सबम्युकस फायब्रोसिस जे आहे ते मेनली गुटखा खाणाऱ्या माणसामध्ये सापडतं, प्रामुख्याने आशियाई देशामध्ये सापडतं. याचं कारण असं की गुटख्यामध्ये असणारी तंबाखू सोबत सुपारीमध्ये असतं ॲराकोलिन नावाचं सबस्टन्स. त्या ॲराकोलिन हा फायब्रोसिस इंड्यूस करतो, त्यामुळे हे कॅन्सरचे आहेत. हे जे काही पिक्चर्स आहेत हे इंटरनेटची नाहीत तर माझ्या ऑपरेशनचे पेशंट आहेत. आता महत्वाचं आपण येऊया स्तनाच्या कॅन्सरकडे. स्तनाच्या कॅन्सरचा आता जर जागतिक जर विचार केला तर 8 महिन्यामध्ये एका महिलेला कॅन्सर होऊ शकतो. आता इथपर्यंत प्रमाण जास्त आहे. हेच प्रमाण भारतामध्ये 20 महिन्यामध्ये एक आहे, पण हे कमी होऊन आता जवळपास 16 ते 17 महिलांमध्ये एका महिलेला होऊ शकतो. दरवर्षी 3% हा कॅन्सर वाढतोय.
स्तनाचं कॅन्सर होण्याचं कारण थोडीशी वेगळी आहेत, पण ती सांगेल. वय, जसं जसं वय वाढतंय तसं तसं तुम्हाला हा आजार होऊ शकतो. वैयक्तिक इतिहास म्हणजे एखाद्या बाजूला जर समजा तुम्हाला कॅन्सरचा आजार झाला तर दुसऱ्या बाजूला होण्याची शक्यता 10% वाढते. तिसरं कौटुंबिक इतिहास म्हणजे तुमच्या माहेरच्या साईडने समजा आई, आजी, मावशी, पणजी यांच्यामध्ये जर कॅन्सर झाला असेल स्तनाचा, बीजांडाचा, तर तुमच्या पुढच्या पिढीला होण्याची शक्यता वाढते. समजा एखाद्या माहेरच्या साईडने समजा जर 2 पेक्षा जास्त स्त्रियांना झाला किंवा 2 आजी मुलगी, आजी आणि नात किंवा मुलगी आणि आई यांच्यापैकी जर सेम टाईपचा जर कॅन्सर झाला, ज्याला आपण हेरिडिटरी कॅन्सर म्हणतो, तर 2 पेक्षा जास्त यांना झाला तर पुढच्या पिढीला होण्याची शक्यता असते. आता हे होण्याचं कारण काय? तर होण्याचं कारण एक ब्राका नावाचा जीन आहे, BRCA नावाचा जीन टेस्ट आहे. ह्या जीनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे अनुवंशिक आहे. हे अजून बरेच जीन्स आहेत, त्याच्यामध्ये कॉमनली आपल्याला ब्राका जीन सापडतं. त्यामुळं अनुवंशिकता आहे का नाही पाहिलं, पण हे सगळं सापडण्याची शक्यता 5% म्हणजे प्रत्येक कॅन्सर हा अनुवंशिक नाहीये. प्रजनन विषय म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न उशिरा झालं, ज्या स्त्रीचं लग्नच झालेलं नाही किंवा लग्न झालं तर मूलबाळ झालेलं नाही, मूलबाळ झालं तर स्तनपान जर केलेलं नसेल, तर या स्त्रियांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळं ब्रह्मकुमारी, चर्चमध्ये काम करणाऱ्या नन्स किंवा एखाद्या स्त्रीचं लग्न झालंय परंतु जर त्याचं मूलबाळच झालेलं नाही तर त्यांना हे होण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स मेन आहेत, ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे हा मेनली कॅन्सरशी रिलेटेड, तो पेशींची वाढ होण्यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो जास्त रिस्पॉन्सिबल आहे कॅन्सर आहे. आता मासिक पाळीचा जर विचार केला, ज्यांची मासिक पाळी लवकर चालू झाली, ज्यांची मासिक पाळी उशिरा बंद झाली, अशा जे स्त्री आहेत त्यांना सुद्धा हा होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना आता बाकीचं दारूचं व्यसन आहे, वजन जास्त आहे, मी तुम्हाला म्हटलं की हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते. आणि ज्यांनी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ज्यांच्यामध्ये हार्मोन्स आहेत किंवा ज्यांनी मूलबाळ बनवण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्त जर ती ट्रीटमेंट घेतली तर त्यांना सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. आता ही काही लक्षणं आहेत, स्तनामध्ये असणारी गाठ, नंतर स्तनाचा आकार बदलणे, नंतर स्तनाग्र आतमध्ये ओढणे आणि स्तनावर आलेली सूज, हे काही कॅन्सरची लक्षणं आहेत. हा कॅन्सर फक्त स्त्रियांमध्ये नाही, पुरुषांमध्ये सुद्धा होऊ शकतो. हा जो शेवटचं चित्र आहे ते पुरुषांमधलं आहे. 1 लाख स्त्रियांपैकी एका पुरुषाला सुद्धा हा स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. हे तुम्हाला मी लक्षणं ऑलरेडी सांगितले. मग आपण हा आजार टाळू शकतो का? हा लवकर पाहू शकतो का? हो, याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. स्क्रीनिंगमध्ये स्तनाचं स्वपरीक्षण. प्रत्येक स्त्रीने आपल्या वयाच्या 20 वर्षापासून आपल्या छातीची तपासणी केली गेली, परीक्षण केलं पाहिजे. उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या स्तनाची तपासणी केली. कधी केली पाहिजे? मासिक पाळी आल्यानंतर 5 दिवसांनी, 5व्या दिवसानंतर चालू करू शकता. एक फिक्स टाइम घेऊ शकता, फिक्स दिवस. उजव्या हाताने डाव्याची कशी करायची? तर तळ हाताने आपल्याला तपासणी करायची. 2 चिमटीमध्ये न करता तळ हाताने, जसं आपण पोळपाटावर कणकेचा गोळा फिरवतो पोळी करण्याच्या, चपाती करण्याच्या अगोदर, तसं आपण फिरवायचं. मग घड्याळाच्या काट्याप्रमाणे पाहू शकता 12, 1, 2, 3, 4, 5, 6. तर अशी आपण फिरवून पाहू शकता की आपल्याला गुठळी लागते का. आणि हे फिक्स टाइम महिन्याच्या एका दिवशी तुम्ही ठरवून हे पाहू शकता की काही गुठळी होते. याला आपण स्वस्तन परीक्षण म्हणतो. दुसरं आहे क्लिनिकल तपासणी. हे काही मला जमणार नाही, तर वयाच्या 40व्या वर्षानंतर दर वर्षातून एकदा तरी आपल्या फिमेल जे आपले गायनेकोलॉजिस्ट आहेत किंवा आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत किंवा कॅन्सर स्पेशालिस्टांना आपली तपासणी करून घेणं. टाटा मेमोरियल हॉस्पिटलने त्यांच्या काही नर्सेसला नाही का ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी धारावीमधल्या एक मोठा कार्यक्रम राबवला आणि त्यांनी ट्रेनिंग देऊन नाही का प्रत्येक धारावीमधल्या झोपडपट्टींच्या स्त्रियांची तपासणी केली. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांनी तपासणी करून प्रत्येक स्त्रीची तपासणी करण्यात आली स्तनाची, तर बरेच कॅन्सर्स त्यांना लक्षात आले. तर त्यांना काही लक्षणं नसताना सुद्धा आपण हे आणि त्यांची ट्रीटमेंट केली तर फायदा निश्चितच झाला. नंतर तिसरं आहे मॅमोग्राफी. तर मॅमोग्राफी एक स्पेशल एक्सरे आहे, स्तनाचा स्पेशल एक्सरे. हा काय काढला जातो? यामध्ये काय फायदा आहे की आपल्याला गाठ नसली तरी आपल्याला लवकर लक्षात येऊ शकते याच्यामध्ये की काही गाठ आहे का. ती मॅमोग्राफी टेस्ट कोणी करायला पाहिजे? तर वयाच्या 40व्या वर्षानंतर दर 2 वर्षाला तरी मॅमोग्राफी टेस्ट केली गेली पाहिजे.
पाश्चात्य देशामध्ये ही तपासणी 45 ते 48 वयानंतर सांगितली जाते. आपल्या भारतामध्ये मी लवकर सांगतोय. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे आता सर्वात जास्त जे स्तनाच्या कॅन्सरचे पेशंट आहेत ते 30 ते 50 वयोगटातले जास्त आहेत. त्यांच्याकडे जे स्तनाचे कॅन्सरचे पेशंट आहेत ते वयाच्या 50 नंतर जास्त आहेत. तर आपल्याकडे जवळपास 10 वर्ष अगोदर लवकर पेशंट सापडतात. त्यामुळे ही तपासणी लवकर केली गेली पाहिजे. ही तपासणी करत असताना कुठेही तपासणी होते. आता खूप ठिकाणी मॅमोग्राफीची सुविधा आहे, काही ठिकाणी फ्रीमध्ये सुद्धा तपासणी होते. समजा जर चुकून आपल्याला गाठ सापडली तर काय करायला पाहिजे? तर एखादी सुई टाकून पाणी तपासलं जातं किंवा छोटासा तुकडा काढला जातो तांदळाच्या दाण्यावर. त्याच्यानंतर आम्ही ठरवतो की कॅन्सर आहे का नाही. आणि त्या पद्धतीने की ती गाठ छोटी आहे मोठी आहे त्याच्यावर काही तपासण्या केल्या जातात आणि मग ऑपरेशन ठरवलं जातं की ऑपरेशन कुठलं. पूर्वीच्या काळी पूर्ण छाती काढण्याचं ऑपरेशन केले जायचे, पण आता आपण छाती वाचवण्याचे ऑपरेशन करतो आणि त्या स्त्रीला तिचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही बरं करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रतिबंधामध्ये काय केलं पाहिजे तर लवकर मातृत्व. आता तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या घरच्या मुली आहेत, सगळ्या आहेत, त्या जर काम करणाऱ्या मुली आहेत तर कुठलीच मुलगी आता 25 वर्षाच्या अगोदर लग्न करत नाही. शिवदे सर जास्त सांगू शकतील. शिवदे की तुमच्याकडे पूर्वी ज्या मुली यायच्या लग्न करून त्या साधारणतः 18 ते 20 वयोगटातल्या असायच्या. आता 25 पेक्षा कोणी लवकर येतं का सर? नाही. तर हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट शहरीकरण आहे. बरं, मातृ जरी लग्न झालं तर लवकर मूलबाळ केलं जात नाही, स्तनपान केलं जात नाही. वजन एक हा मोठा इश्यू आहे. आणि नियमित व्यायाम आणि रोग प्रतिबंधक म्हणून स्तनाचं ऑपरेशन. तुम्ही कदाचित अँजेलिना जोली नावाच्या ऍक्ट्रेसचं नाव ऐकलं असेल. तिच्या आईला कॅन्सर झाला. तिच्या आईच्या मध्ये ती ब्राका जीन टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग नंतर तिची स्वतःची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग तिने काय करून घेतलं, दोन्ही स्तन त्याची ऑपरेशन करून प्लास्टिक सर्जरी करून आधीच ऑपरेशन करून घेतलं. नंतर काही वर्षानंतर तिने बीजांडे काढून घेतले. त्याचं कारण असं की ब्राका जीन टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट 95% चान्स आहे की तुम्हाला स्तनाचा कॅन्सर होणार आणि 65 to 70% चान्स आहे की तुम्हाला बीजांडाचा कॅन्सर झाला. तर आता याला प्रोफिलॅक्टिक सर्जरी म्हणजे आधीच हे ऑपरेशन करून आणि तुमचं रिस्क करून होऊन जाते. एक लास्ट आता फक्त 5 मिनिटं घेतो. गर्भाशयाचा कॅन्सरचा आजार हा एक आता तसा कमी झालेल्या प्रमाणे, परंतु हा बऱ्यापैकी आपल्या भारतामध्ये सापडतो. हा होण्याचं जवळपास दर तासाला 8 स्त्रियांमध्ये हा सापडतो. याचं मेन कारण आहे HPV नावाचा व्हायरस. जसं आपल्याला कोरोना ओळखताना कसं कोरोना नावाचा व्हायरस होता तसं हा HPV नावाचा व्हायरस आहे. हा ह्युमन पॅपिलोमॅटस व्हायरस नावाचा व्हायरस आहे. त्याच्यामधल्या बाकी मग तुमची अस्वच्छता, मल्टिपल प्रेग्नन्सीज, बाकी मल्टिपल पार्टनर्स हे सगळे आहेतच. याच्यामध्ये मेनली त्रास मी तुम्हाला सांगितलं की 2 पाळींमध्ये रक्तस्राव, संबंधानंतर रक्तस्राव किंवा अंगावर पाणी जाणे हे मेनली त्याचं कारण आहे प्रॉब्लेम. तर हा ह्युमन पॅपिलोमॅटस व्हायरस जे आहे जे कॅन्सर तयार करू शकतात त्याचे टाईप म्हणजे त्याच्यामध्ये नंबर्स आहेत, त्याचे टाईप्स आहेत. त्यापैकी 16 आणि जो 18 आहे हा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यतासाठी महत्वाचा आहे आणि 6 आणि 8 आहे हा मेनली चामखीड होऊ शकते. तर 16 आणि 18चा जर व्हायरस आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा हा एक असा कॅन्सरचा आजार आहे की आपण जवळपास 10 वर्ष अगोदर आपल्याला सांगू शकतो की हा या बाईला पुढे मागे हा कॅन्सर होऊ शकतो. तर त्याच्यासाठी सिंपल पॅस्मियर टेस्ट आहे. गर्भाशयाच्या मुखाशी कापसाचा गोळा फिरवून ते पाहिलं जातं सूक्ष्मदर्शकाखाली की काही बदल आहेत का. आणि ही पॅस्मियर टेस्ट बऱ्यापैकी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. कॉल्पोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून पाहिलं जातं की गर्भाशयाच्या मुखाला काही बदल आहेत का. नंतर बायोप्सी म्हणजे तुकडा काढला जातो. तर प्रतिबंधात्मक हाच एक कॅन्सर आहे की ज्याला लस आलेली आहे. आता ही लस तुम्ही कदाचित बऱ्याच तुम्ही वाचले असेल. आता इव्हन रोटरी क्लबच्या एका यांनी फ्री कॅम्पेन सुद्धा केलं होतं, चालू आहे. तर याच्यामध्ये लस आहे, त्याचे 3 डोस घ्यायचे. त्यांनी कोणाला घ्यायला पाहिजे, त्या लसेपासून जवळपास 98% तुम्हाला संरक्षण आहे. तर ही वॅक्सिन जी आहे ही वॅक्सिन कोणाला द्यायला पाहिजे, 9 ते 45 वर्ष वयोगटापर्यंत देता येते. पण जर मुलींना लवकर दिलं लग्नाच्या अगोदर तर खूप चांगलं. 3 डोस घ्यायचे, 0, 2 आणि 6. आणि ह्या लसीचं काही दुष्परिणाम नाही आहेत. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा लस आली तेव्हा मी माझ्या मुलींना पहिल्यांदा दिली, सगळ्यांना करतं. तर याचा शक्यतो कुठल्या इव्हन कोरोनाच्या वॅक्सिनमध्ये तरी आपल्याला ताप वगैरे यायचा. तर याच्यातून मला तरी खूप ऑलमोस्ट 1% पेशंटमध्ये फक्त आपल्याला ताप वगैरे आपण सापडत नाही आणि खूप सुरक्षादायक आहे, घेऊ शकताय. फक्त ही लस
गव्हर्नमेंटची अजून आलेली नाही आहे. मला असं वाटतं पुनावाला बनवत आहेत, परंतु ती अजून मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. जे 2 कंपन्या बनवतात, एक सर्वाडेक्स आणि म्हणजे GST आणि दुसरी आहे ती MSD. त्यांची किंमत थोडी जास्त आहे, साधारण आता जवळपास 4,000 पर्यंत किंमत झाली, पण कन्सेशनमध्ये साधारण तुम्हाला एक 34-35 रुपयाला मिळेल. 3,000. मग तुम्ही जर बल्कमध्ये जर खरेदी केली तर ते हो तर साधारण 3,000 पर्यंत आणि 3 डोसेस घ्यावे लागतात. तर मेनली 4 टप्पे कॅन्सर आहे: प्रतिबंध, लवकर निदान, उपचार. बरेच जण मला विचारतात काय खाऊ काय नाही. त्यापेक्षा मी फक्त एवढंच सांगेन की तुमच्या शरीराचा आकार कसा हवा. तुमच्या शरीराचा आकार पेरसारखा हवा, सफरचंदासारखा नको. आणि महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरमध्ये खूप मोठी ट्रीटमेंट्स आहेत. काही जणांना ऑपरेशन लागतं, काही जणांना किमोथेरपी, काही जणांना रेडिएशन थेरपी, काही जणांना आता गोळ्यांच्या स्वरूपात ट्रीटमेंट. बरेच काही खूप मोठं आहे, ते इथं बोलण्यासारखं नाहीये. खायला काय हवं सगळेजण सगळे सांगतात, सगळेच आहे. तर मेनली मी तर सांगेन भारतीय शुद्ध शाकाहारी जेवण हे सर्वात उत्तम जेवण आहे. आपण घरामध्ये तेच त्याच गोष्टी. मेनली काय टाळायला पाहिजे तर मेनली शक्यतो मांसाहार टाळलेला चांगला. 3 पांढऱ्या गोष्टी टाळा: मीठ, मैदा आणि साखर. ह्या गोष्टी जेवढ्या टाळता येईल तेवढ्या खूपच चांगल्या, तेच सर्वात जास्त आहे. आणि एक महत्वाची म्हणजे स्क्रीनिंग पॅकेज. जसं मी बोललो, आपल्याकडे गाडी आहे, घोडे सगळे आहेत, सगळेजण आपापल्या गाडीची दरवर्षी सर्व्हिसिंग करतो आपण. मस्त कॉल येतो, सर तुमच्या होंडाची गाडीची नाही का सर्व्हिसिंग बाकी आहे, तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, नाही तर ते असं आहे. परंतु आपल्या स्वतःच्या तपासण्या आपण करत नाही. तर वयाच्या 40व्या वर्षानंतर ॲटलिस्ट दर 2 वर्षाला ह्या ज्या काही तपासण्या एकदम सिंपल तपासण्या आहेत. साधं डॉक्टरांकडे जाऊन तपासणी, CPC, लघवी, रक्त, शुगर, एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, ह्या सगळ्या तपासण्यांची एकत्रित कॉस्ट साधारण 3,500-4,000 रुपये आहे. म्हणजे जवळपास दर महिन्याला तुम्ही 100 रुपये किंवा 200 रुपये बाजूला काढून तुम्ही करू शकताय. आणि याच्यातनं जवळपास 70 ते 80% रोग आपल्याला लवकर लक्षात येतात. एवढंसं लक्षात केलं तरी चालेल. धन्यवाद, थँक्यू मला इथे येऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल. नाही गरज नाही, त्याची बूस्टर नाही, सगळे स्ट्रेन कव्हर झाले का त्या वॅक्सिन मध्ये? मेनली 2, 16 आणि 18 आहे जे कव्हर आहेत. आणि जे क्वाड्रिव्हॅलेंट वॅक्सिन आहे त्याच्यात तो दुसरा सुद्धा 18 आणि 21 म्हणजे 4 स्ट्रेन कव्हर केले. गाड्यासिल पण स्ट्रेन तर फार आहेत ना. सगळे स्ट्रेन कॅन्सर तयार करत नाहीत ना. 4च. हेपॅटायटिस बी सुद्धा मेनली हेपॅटायटिस बी सर कसं आहे की हेल्थ वर्कर्सला जास्त उपयोगाचं आहे, कॉमन पीपलला एवढं हेपॅटायटिस बी. आणि त्याचा प्रिझर्वेटिव्ह कुठलं आहे वॅक्सिनला? प्रिझर्वेटिव्ह मर्क्युरी कंटेंट तो पाहायला आहे, पण त्याच्याने एवढा काही फरक नाही. एवढं कोणालाच नाही सापडलं. डॉक्टर पनवेलकरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असं भाषण केलेलं आहे, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचा. मी आता मधुकर फटांगरेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आज डॉक्टर मधुकर सर हे आपल्याला काही नवीन नाही. रोटरीमध्ये त्यांच्या सहवासात आम्ही बरेच वर्ष काढली. आणि मी रोटरीचा प्रेसिडेंट असताना सरांनी स्कूलमध्ये एक फिल्म तयार केलेली होती आणि त्याच्यामधून विद्यार्थी कसे त्याच्यात ओढले जातात त्याबाबत आम्ही ते प्रत्येक स्कूलमध्ये ती व्हिडिओ फिल्म, शॉर्ट फिल्म दाखवायचो. आणि त्यावेळी आम्ही जवळजवळ 40-50 स्कूलमध्ये ती दाखवली होती. आणि डॉक्टर महाजनांनी सुद्धा रेडिओ आकाशवाणी केंद्रावर सकाळी 5 मिनिट ती कॅन्सर अवेअरनेसच्या बाबतीत ती स्कीम चालवली होती आणि अतिशय उत्कृष्ट ती त्या वर्षामध्ये चालली.
तर त्याचं आपल्याला गव्हर्नरकडून सुद्धा आपल्याला फेलिस्टेट केलं गेलं होतं. आणि आता हा इतका अवघड विषय आहे, इतका सोप्या पद्धतीने सांगितला. आणि बरेच लोक या उपचारासाठी कुठेतरी बाहेर जात असतील, पण आपल्याकडे इतके ख्यातनाम डॉक्टर आहेत आणि त्यांचा बायोडाटा माझ्याकडे सकाळी आला होता. ते वाचून म्हटलं मला जर इतका वेळ दिला तर ते पुढे बोलतील काय, मला ते वाचण्यातच माझा सर्व वेळ निघून जाईल. धन्य आहे डॉक्टर साहेब. आणि तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. डॉक्टर आपल्या जवळ आहेत, आपल्याला मुंबई पुण्याला परदेशामध्ये जाण्याची गरज नाही. धन्यवाद सर. आणि आजचे जरी ते आपले जवळचे असले तरी एक प्रोटोकॉल म्हणून एक आपल्या पुढल्या फुलाची बाटली त्यांना देऊन फेलिस्टेट करावं अध्यक्षांना मी विनंती करतो. धन्यवाद. बाली सहलीविषयी थोडं आपल्या